जागतिक नागरी संरक्षण दिवस दरवर्षी 1 मार्च रोजी साजरा केला जातो. याची अधिकृत सुरुवात 1990मध्ये इंटरनॅशनल सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशन (ISDO) द्वारे करण्यात आली. 1 मार्च 1972 रोजी ISDOचे संविधान अंमलात आलेल्या तारखेचे स्मरण म्हणून हा दिवस निवडला गेला. या दिवसाचा मुख्य उद्देश काय आहे तर नैसर्गिक आपत्ती जसे की पूर, भूकंप, वादळ किंवा मानवनिर्मित अपघात, युद्ध यासारख्या संकटांच्या वेळी सामान्य नागरिक, सार्वजनिक मालमत्ता आणि पर्यावरणाचे संरक्षण. नागरी संरक्षण म्हणजे केवळ सैनिक नव्हेत तर आपल्यासारखेच स्वयंसेवक, अग्निशामक दल आणि आपत्कालीन व्यवस्थापन कर्मचारी जीवाची बाजी लावून इतरांना वाचवतात. मित्रांनो, अचानक एखादी दुर्घटना घडते तेव्हा गोंधळ उडणे स्वाभाविक असते. अशावेळी नागरी संरक्षण दलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण तात्काळ मदत म्हणजेच दुर्घटनास्थळी सर्वात आधी पोहोचून मदतकार्य करणे, जागरूकता, आपत्ती कशी टाळावी आणि आपत्तीच्या वेळी काय करायचे प्रशिक्षण देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षितता, आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत आणि निवारा पुरवणे. अगदी कोरोना महामारीच्या काळात जेव्हा सर्व काही थांबले होते तेव्हा हे स्वयंसेवक आघाडीवर राहून आपली सेवा करत होते. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. नागरी संरक्षण दिन आपल्याला सांगतो की नागरी संरक्षण हे केवळ एका विशिष्ट दलाचे काम नाही तर एक सामाजिक जबाबदारी आहे. आपण स्वतःहून स्वयंसेवक बनू शकतो, व्यवस्थापनात योगदान देऊ शकतो, प्राथमिक उपचार अर्थातच फर्स्ट एड, अग्निशमन, फायर फायटिंग यासारख्या गोष्टी शिकून आपण आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे संरक्षण करू शकतो. एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी: आपत्कालीन परिस्थितीत शांत राहणे, अफवा पसरू नका, अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा, सुरक्षा नियमांचे पालन करा. शेवटी इतकंच म्हणावंसं वाटतं, सुरक्षितता ही जीवनाची गरज आहे, हौस नाही.